मित्रांनो, आपण विज्ञान शाखेकडे वळत आहोत आणि मेडिकल, एग्रीकल्चर आणि इंजिनिअरिंग हे झाल्यानंतर विज्ञान शाखेमध्ये आपल्या करिअरच्या संधी काय आहेत. अलीकडे BSc, MSc या कोर्सेसकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा थोडासा वेगळा आहे की कुठेही ऍडमिशन मिळाली नाही म्हणून BSc करायचं का. परंतु असं नाही, तर आपल्याच या विज्ञान शाखेमध्ये अनेक अशा संधी उपलब्ध आहेत की त्या संधीच्या जोरावर आपण डिटरमाइंड आणि हार्डवर्किंग केलं आणि योग्य दिशेने आपण पुढे गेलो तर चांगलं करिअर घडू शकते. यासाठी आपल्याला आज मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय अक्षत खटवार. त्यांनी MSc केलेला आहे, त्याच्यानंतर BSc बायोटेक्नॉलॉजी विषयामध्ये केलेला आहे. सोबत त्यांनी अनेक पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी लागणाऱ्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, GAT-P, CUET, TIFR, असंच नव्हे तर भंडारा जिल्ह्यातून एका छोट्या गावातून हा विद्यार्थी आपल्या BScचं जर्नी पुढे करतो आणि मेडिकल फील्डमध्ये MBBS ला नंबर नाही लागला तरी कुठेही हताश न होता BSc हा कोर्स निवडून त्याच्यामध्ये आपलं पूर्ण नॉलेज आणि आपलं डिटर्मिनेशन, सातत्य हे पणाला लावतो आणि आज भारतामध्ये अग्रगण्य 1 नंबरला असणारी जे इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, अशा IISc बेंगलोर या संस्थेमध्ये PhD बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये परस्यू करत आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी हैदराबाद यासारख्या नामवंत विद्यापीठातून डिग्री सुद्धा केलेली आहे आणि BSc त्यांनी आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी नागपूर येथून केलेली आहे. तर मी विनंती करतो की माननीय अक्षत खटवार यांनी आज उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना विज्ञान शाखेमध्ये करिअरच्या संधी कशा आहेत आणि त्या कशा ग्रॅप करायच्या याविषयी मार्गदर्शन करावं. माननीय अक्षत खटवार. सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो डॉक्टर प्रदीप सर हिरापुरे सरांचं. त्यांनी ही संधी दिली मला आज आणि सगळ्या ऑर्गनायझर्सचं. तर आजच्या माझ्या टॉकचं टॉपिक राहणार आहे द सायन्स कॅटलिस्ट, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, प्रॅक्टिकल स्किल्स आणि ग्लोबल इम्पॅक्ट. माझं नाव अक्षत हटवार आहे आणि मी सध्या एक PhD स्कॉलर म्हणून कार्यरत आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर इथं. सध्या माझं करंट रिसर्च सुरू आहे DNA रेप्लिकेशन आणि DNA डबल स्टँडर्ड ब्रेकच्या अराउंड. तर माझं रिसर्च इंटरेस्ट आहे टू अंडरस्टँड हाऊ सेल्स रिस्पॉन्ड टू DNA डॅमेज, स्टडिंग मेकॅनिझम्स ऑफ जिनोम इन्स्टेबिलिटी, की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे पण एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, जे जेवण आपण करतो किंवा जे UV रेज आहेत सूर्याचे किंवा जितके पण DNA डॅमेजिंग एजंट्स आहेत त्यांनी आपल्या बॉडीला जे हार्म होऊन राहिलं आणि कसा तो कॅन्सर पर्यंत पोहोचत आहे आजार, त्याचे मेकॅनिझम्स मी स्टडी करतोय. इन्व्हेस्टिगेटिंग DNA लिकेज इंटू सायटोप्लाझम अँड इट्स सेल्युलर इफेक्ट्स आणि एक्सप्लोरिंग पाथवेज लिंक टू कॅन्सर डेव्हलपमेंट अँड न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स. आणि यामध्ये जीन्स आणि डिसऑर्डर्स जे आहेत, तर मेजरली जीन्स जे DNA रिपेअर मध्ये इन्व्हॉल्ड आहेत, होमोलॉगस रिकॉम्बिनेशनचे आणि नॉन होमोलॉगस एंड जॉईनिंगचे, आणि जिनोम इन्स्टेबिलिटी झाली, रेप्लिकेशन स्ट्रेस रिस्पॉन्स झाला आणि त्यांचा जो कनेक्शन आहे कॅन्सरमध्ये आणि जेनेटिक डिसऑर्डर्स मध्ये, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स मध्ये. तर इन नॅरोअर व्ह्यू हे स्टडी करतोय मी बेसिकली. आणि मी सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं PhD करतोय. तर IISc याची हिस्ट्री जर आपण बघितली तर सन 1909 साली जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद हे एकत्रित आले आणि त्यांनी असा विचार केला की जितके पण विदेशातील देश आहेत तिथं खूप टॉपचे असे रिसर्च इन्स्टिट्यूशन, किंवा तो जो काळ होता तेव्हा रिसर्च एक ब्लूम म्हणून होता आणि त्या काळाची गरज पण होती. आणि भारतामध्ये एकही रिसर्च इन्स्टिट्यूशन नसल्यामुळे त्यांनी एक प्रस्ताव ठेवला की आपण एक वर्ल्ड लेव्हलचं इन्स्टिट्यूशन उभा करूया भारतात म्हणून. आणि तेव्हा स्थापना झाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरची. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा त्याला सपोर्ट भेटला आणि मैसूरच्या एका राजाने एक जमीन दिली बँगलोरला. आता आजचा जो बँगलोर आहे तो त्या काळात मैसूर प्रोव्हिन्सच्या अंडरमध्ये येत होता. आणि तेव्हा तिथं 3 डिपार्टमेंट, जनरल अँड अप्लाइड केमिस्ट्री, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, या 3 ब्रांचेस सोबत त्यांनी एक इन्स्टिट्यूशन खोलला IISc बँगलोर. आणि आज IISc भारतातलाच नाही तर जगामध्ये QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये सायटेशन मॅट्रिसेस मध्ये
जगात नंबर 1 वर उभा असतोय आणि भारतामधून किंवा युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये नंबर 1 ची इन्स्टिट्यूट आहे. आणि आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये जितके पण फील्ड्स आहेत, जसं बायोटेक्नॉलॉजी झाला, लाईफ सायन्सेस झाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एरोस्पेस इंजिनिअरिंग, फिजिक्स, मटेरियल सायन्सेस, क्लायमेट आणि एनर्जी रिसर्च, जितके पण बेसिक सायन्सेसचे फील्ड आहेत, सगळ्यांमध्ये आज IISc टॉप नॉच मध्ये परफॉर्म करून राहिला. तर माझ्या टॉप अगोदर मी हेच सांगू इच्छितो की आपल्याला सायन्स हे करिअर म्हणून का बरं परस्यू करायला पाहिजे. तर सर्वप्रथम एक बोलू शकतो की एक प्रॅक्टिकल नॉलेज फोकस आहे. म्हणजे आता जसं मी कोणती गोष्ट वाचतोय किंवा कोणती गोष्ट करून मला ती गोष्ट कळतीये, तर ते मला जास्ती बेटर वेनी कळू शकते. तर जेव्हा तुम्ही एका प्रॅक्टिकल दृष्टिकोनाने कोणती गोष्ट करता किंवा त्याच्यात इंटरेस्ट घेऊन करता, तर तुम्ही जास्ती बेटर वेनी ती गोष्ट समजू शकता आणि त्याला ऍज अ करिअर परस्यू करणे खूप सोपी असतो. म्हणून एक पहिला रिझन हे येऊ शकते. सेकंड इज कम्प्रिहेन्सिव्ह स्किल डेव्हलपमेंट. आता गोष्ट कशी आहे की सध्याच्या सिच्युएशन मध्ये नॉलेज पेक्षा स्किल सेट हा अत्यंत गरजेचा झालाय. जसं फॉर एन एक्झाम्पल मी सांगतो की एखादा व्यक्ती आहे ज्याला खूप जास्ती नॉलेज आहे कोणत्या गोष्टीचा, त्याच्या व्यतिरिक्त जर त्याला हँड्स ऑन असेल किंवा त्याला गोष्टीकडे एक अप्रोच जास्ती बेटर असेल, तर तो दुसरा व्यक्ती कधीही प्रिफर केला जाईल एज कम्पेअर्ड टू पहिला व्यक्ती. थर्ड थिंग इज की एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड ट्रेनिंग आहे. आणि जसं सरांनी मगाशी म्हटलं की MBBS हे फील्ड झाली किंवा BSc नर्सिंग बद्दल ते बोलले की कन्फर्म शुअर शॉट करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. तसंच या फील्डमध्ये सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जर इनडेप्थ माणूस गेला त्यामध्ये तर थोडा वेळ लागतो, पण जो आउटकम निघतो तो खूप सुंदरसा असा आउटकम निघतो. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन आहे. जसं जितकं पण आता सरांनी म्हटलं की AI खूप ऍडव्हान्स होऊन राहिला, त्याच्यानंतर मशीन लर्निंग, बायो इन्फॉर्मॅटिक्स झाली, या सगळ्या फील्डचं एक कॉम्बिनेशन म्हणून खूप सुंदर रिसर्च असं भारतामध्ये तरी आता डेव्हलप होतोय. कारण की अगोदरचा एक वेळ होता की असं म्हणू शकतो की टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये भारताचं होतं वर्चस्व, पण रिसर्चमध्ये कुठं ना कुठं आपण कमी पडत होतो. पण सध्या जसं मागच्या वेळेस आता काही वर्ष अगोदर कोरोना आला आणि त्याच्यानंतर जगाला हे कळलं की भारताचं रिसर्च काय दर्जावर आहे आणि किती इम्पॅक्टफुल रिसर्च भारतात होतं. बोललो तर डिमांड मध्ये सध्या खूप जास्त आहे. आजच्या विचार केला किंवा आजपासून 10-20 वर्षांचा विचार करतोय तर रिसर्च हा वन ऑफ द टॉप मोस्ट करिअर फील्ड म्हणून एक समोर येणारी फील्ड आहे. आणि नॅशनल डेव्हलपमेंट डेफिनेटली सी whenever you are in science you are definitely contributing to the society as well as nation. तर एक नोबल कॉज म्हणू शकतो आपण की खूप चांगला नोबल कॉज आहे. तर जसं एक व्यक्ती क्लास 12th करून बाहेर पडतो तर सायन्स फील्ड मधून त्याच्याकडे मोस्टली 2 ते 3 ऑप्शन असतात. मोस्टली आपल्या इकडे एक प्रिव्हलंट असं विचार येतो की एकतर मेडिकल प्रोफेशन मध्ये डिग्रीज करू शकतो आपण, जसं MBBS, BDS, BMS, BHMS, BPT, किंवा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण बी किंवा बीटेक विविध फील्ड्स मध्ये करू शकतो. पण या व्यतिरिक्त आजच्या माझ्या टॉकचं स्पेशल एम्फेसिस राहील बेसिक सायन्सेसकडे, की तुम्ही बेसिक सायन्सेस आणि बेसिक सब्जेक्ट्स जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी आणि इंटरडिसिप्लिनरी सायन्सेस या सब्जेक्टला इन डेप्थ परस्यू करून तुम्ही किती पुढे जाऊ शकता, हे माझं आजच्या टॉकचं एम्फेसिस राहील. तर जी ऍडमिशन जी होते सगळ्या फील्ड्समध्ये दॅट इज मेनली ऑन द बेसिस ऑफ 2 मोड्स. पहिली तर मेरिट बेस्ड होते. जसं आता माझ्या वेळेस मी BSc केलंय आंबेडकर कॉलेज नागपूरमध्ये. तर जर तुम्हाला विद्यापीठामध्ये, महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला तुमच्या 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि त्याच्यानंतर तुमचा इंडिव्हिज्युअल कॉलेजेसमध्ये सिलेक्शन होणार. हे झालं तुमच्या स्टेटचा किंवा अफिलिएटेड युनिव्हर्सिटीजच्या रिलेटेड. आणि जर तुम्हाला सेंट्रल युनिव्हर्सिटीज किंवा IITs किंवा विविध बाकीच्या रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा बाकी इन्स्टिट्यूट्समध्ये जर ऍडमिशन घ्यायची आहे तर त्याच्यासाठी तुमचे नॅशनल लेवलचे एंट्रन्स एक्झामिनेशन्स होतात, जसे JEE, NEET, CET, ICAR चे सब्जेक्ट्स असतात. आणि ते तुम्हाला प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूशन जसं की IITs, AIIMS, सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये घेऊन जाऊ शकतात. तर मेजर एंट्रन्स एक्झामिनेशनची जर मी गोष्ट केली क्लास 12th नंतर, तर नीट ही एक एक्झाम येते मेडिकल एंट्रन्ससाठी. तर त्याच्या थ्रू तुम्ही MBBS, BDS, BMS आणि बाकीच्या सगळ्या फील्ड्समध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आणि हे एक्झाम्स मेजरली NTA कंडक्ट करते. दुसरी JEE मेन्स आणि ऍडव्हान्सची एक्झाम आहे, जी की इंजिनिअरिंग साठी असते बेसिकली. तर तुम्ही सगळ्या IITs मध्ये, IITs साठी तुम्हाला JEE ऍडव्हान्स क्वालिफाय करावं लागेल. तुम्हाला NIT साठी JEE मेन्सच्या स्कोरच्या बेसिसवर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच प्रकारे स्टेट लेवलवर CET म्हणून एक्झाम होते, कॉमन एंट्रन्स टेस्ट, ज्याच्या थ्रू तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटीज किंवा जे पण स्टेटचे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यात ऍडमिशन घेऊ शकता. तर याच्या व्यतिरिक्त खूपशा लोकांना हे नाही माहित असतो की सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणून पण एक एक्झामिनेशन होते, ज्याच्या थ्रू ते भारताभरात सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि ज्याच्यात
वेगळे वेगळे बेसिक सायन्सेस किंवा अप्लाइड सायन्सेसचे किंवा इंजिनिअरिंगचे पण कोर्सेस जे आहेत त्याच्यात तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. या व्यतिरिक्त एक नवीन एक्झाम म्हणून आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून पण होते, की भारतात 7 वेगळे वेगळे आयसर्स आहेत. जर त्या आयसर्स मध्ये तुम्हाला ऍज अ रिसर्च परस्यू करायला तुमची डिग्री करायची आहे तर त्याच्यासाठी हे पर्टिक्युलर एक टेस्ट आहे. याबद्दल मी समोर आणखी बोलणार. आणि बाकीचे पण एक्झाम्स होतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचे, जसं बिटसेट झाली, बिट्सपिल आणि VIEEE, SRM युनिव्हर्सिटीची आणि बाकीचे पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचे एक्झाम्स देऊ शकतो. आता मेजर इन्स्टिट्यूशन्स बद्दल बोलतोय मी, तर रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा इंजिनिअरिंगच्या फील्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी IIT JEE एक इम्पॉर्टंट एक्झामिनेशन आहे. याच्या थ्रू तुम्ही बीटेक एमटेक किंवा इंटिग्रेटेड एमटेक ह्या 3 डिग्रीज करू शकतात. आणि याच्यात पॉप्युलर ब्रांचेस आहेत कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. याच्या व्यतिरिक्त सगळे NITs किंवा IIITs पण आहेत. आता बेसिकली याच्यात एम्फेसिस तर इंजिनिअरिंग कडे जास्ती आहे, डिग्री तुमची इंजिनिअरिंगची आहे, पण ऑलमोस्ट नाही तरी मी म्हणू शकतो की खूप हायर अमाऊंट ऑफ लोक ट्राय करतात की मास्टर्स परस्यू करायचं आणि मास्टर्स सोबत ते एका रिसर्च ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये पण जाऊ शकतात की जो तुम्हाला इन डेप्थ नॉलेज देणार किंवा तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट कडे तुमचे मार्ग खोलणार. सेकंड थिंग इज, जसं मी बोललो होतो मागाशी, CUET UG म्हणून एक एक्झामिनेशन असते. सगळे सेंट्रल युनिव्हर्सिटीज जे आहेत भारत सरकारने इस्टॅब्लिश केलेल्या आहेत आणि मेजर जे इन्स्टिट्यूट्स आहेत जसं DU झाला, BHU झाला, JNU झाला, आता मी HCU मधून शिकलोय, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी, हे सगळ्या युनिव्हर्सिटीज भारत सरकारने इस्टॅब्लिश केल्या आणि खूप मिनिमल फीस मध्ये. जसं मी सांगू इच्छितो की माझी फीस HCU ला 2 वर्षाची मी मोजेल तर लेस दॅन 10,000 रुपीज मला फीस लागली. मला राहण्यासाठी लेस दॅन 500 रुपीज 6 महिन्याची लागत होते. दॅट मीन्स की भारत सरकार पण आपला एफर्ट्स घेतोय, पण कसं आहे की आपल्याला तितकी अवेअरनेस नाहीये. आता हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते मेजरली इंजिनिअरिंग किंवा अप्लाइड डिग्रीज ना देऊन हे मेजरली BSc चे डिग्रीज देतात किंवा BSMS ची डिग्रीज देतात. आणि जे फील्ड्स असतात दोज आर नॉट व्हेरी अप्लाइड फील्ड्स बट दोज आर बेसिक फील्ड्स सच एज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि डेटा सायन्स. तर या विविध सब्जेक्ट्स मध्ये आपण आपला करिअर परस्यू करू शकतो. त्यानंतर एक आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून एक्झामिनेशन होते. आता या एक्झामिनेशन बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे की भारत सरकारने जेव्हा IITs आणि NITs फाउंड केले त्याच्या सोबत त्यांनी रिसर्च फील्डमध्ये भारताचं एक पोझिशन असावा त्याच्यासाठी एक आयसर्स म्हणून इन्स्टिट्यूशन्स इस्टॅब्लिश केले आहेत. त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च असं म्हणतात. आणि हे जे इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात अप्लाइड डिग्रीज न होऊन BSMS ची डिग्रीज किंवा इंटिग्रेटेड BS ची डिग्रीज किंवा इंटिग्रेटेड MS ची डिग्रीज आणि ह्या सगळ्या डिग्रीज मध्ये पण तुम्हाला एक सफिशियंट म्हणजे BSc पासूनच तुम्हाला स्टायपेंड भेटणार आणि राहण्याचं एकदम मिनिमल. याच्यामध्ये तुम्ही खूप बेटर रिसर्च म्हणजे इथं जे ट्रेनिंग होणार आहे तुमच्या आयसर्स मध्ये तर ते ऍज अ अप्लाइड पर्सन न म्हणून एक रिसर्चर म्हणून तुमचा तो थॉट प्रोसेस जो डेव्हलप करायचा आहे त्याची इनिशियल ट्रेनिंग ते तुमची या इन्स्टिट्यूशन्स मध्ये होते. आणि या व्यतिरिक्त IIT थ्रू IISc बँगलोर पण ऍडमिशन्स घेतो. आता IISc बद्दल तर मी बोललो तुमच्या सगळ्यांना. आणि या IISc बँगलोर मध्ये पण आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट थ्रू फक्त BSc ची डिग्री भेटतो आणि अप्लाइड डिग्री नसते, पण फील्ड्स असतात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, मटेरियल सायन्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. बट या व्यतिरिक्त आता मी IISc मध्ये असल्यामुळे मी सांगू शकतो की याच्या व्यतिरिक्त एक असं अन्य प्रावधान हे असतो की ह्याला तुम्ही ऍज अ तुमच्या मेजर सब्जेक्ट ठेवून तुम्ही मायनर्स मध्ये कुठल्या पण जसं आर्ट्सच्या, ह्युमॅनिटीजच्या किंवा तुम्हाला कोणत्या पण सब्जेक्टची आवड आहे ते सगळे सब्जेक्ट्स पण ऍज अ ऑप्शन तुम्ही ठेवू शकता. अपार्ट फ्रॉम दिस IIT मद्रास मध्ये सुद्धा BS ची डिग्री होते इन मेडिकल सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर जे लोक बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये, मेडिकल टेक्नॉलॉजी किंवा इंटरडिसिप्लिनरी बायोसायन्सेस ज्याच्यात पण तुम्हाला इंटरेस्ट आहे, जर त्यात तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे तर IIT एक बेटर एक्झामिनेशन आहे. आता ऍडमिशन प्रोसेस बेसिकली खूप सारे एक्झामिनेशन्स आहेत ज्याच्याबद्दल मी बोललोय. तर प्रत्येकाची ऑलमोस्ट ऍडमिशन प्रोसेस सेम असते की सर्वात अगोदर तुम्हाला एक ऍडमिशनचं सबमिशन करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही एक्झामसाठी रजिस्टर करणार, त्याच्यानंतर तुमचं प्रिपरेशन सुरू होतो, त्याच्यानंतर एक्झामसाठी अपेअर करा, त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार, त्याच्यानंतर काउन्सिलिंग चालेल आणि त्याच्यानंतर एक फायनल सीट अलॉटमेंटची प्रोसेस होईल तुमची, जिथं तुम्हाला वेगळ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये प्रेफरन्सेस द्यावं लागतील आणि ऑन द बेसिस ऑफ युअर प्रेफरन्सेस विल गेट सिलेक्टेड इन टू इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूशन्स. आणि कोर्स स्ट्रक्चर जर मी बोललो या इन्स्टिट्यूशन्स मध्ये तर अपार्ट फ्रॉम कोर्स सब्जेक्ट्स तुमचे प्रॅक्टिकल सेशन्स होतात खूप सारे, ज्याच्यात तुम्हाला
प्रॅक्टिकल ओरिएंटेड किंवा इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्स होतात, ज्याच्यात तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्सपोजर भेटतो. तुम्ही इंडिव्हिज्युअल रिसर्च वर्क करता. इथं तुम्हाला बीएससीला, बॅचलर्सला, इव्हन मास्टर्सला पण वेगळे वेगळे प्रोजेक्ट वर्क असतात, ज्याच्यात जर तुम्हाला डिग्री फुलफिल करायची आहे तर तुम्हाला एक प्रोजेक्टची थिसिस किंवा डेझर्टेशन लिहावीच लागेल, जे तुम्ही इंडिपेंडंट रिसर्च वर्क परफॉर्म केलेलं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट लॅबोरेटरी वर्क असतो, इंटर्नशिप्स असतो आणि प्रोजेक्ट फील्ड वर्क पण असतो. तर लर्निंग कंपोनंट्स जे आहेत या सगळ्यां थ्रू तुम्हाला भेटू शकतात. दॅट इज प्रॅक्टिकल ट्रेनिंग अँड लॅब वर्क. तुम्ही जसं मी अगोदर पण बोललो की तुम्हाला हँड्स ऑन एक्सपेरिमेंट भेटेल. जे पण टेक्निक्स आहेत, जे पण आपण म्हणू शकतो की वर्ल्ड लेवलचे जितके पण टेक्निक्स आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट्स आहेत तुम्हाला हँडल करायला भेटतील जर तुम्ही चांगल्या रिसर्च इन्स्टिट्यूशन मधून परस्यू करताय. त्याच्यानंतर तुम्हाला एक इंडस्ट्री एक्सपोजर किंवा एक इंटर्नशिप्स पण असतो. आता गोष्ट अशी आहे की जितके पण मोठे इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांचे खूप टायअप्स असतात इंडस्ट्री सोबत किंवा बाकीच्या पण आपण म्हणू शकतो इन्स्टिट्यूशन्स सोबत. तर त्या रेफरल थ्रू तुम्ही त्या पण चॅनलमध्ये घुसू शकता. थर्ड इज फील्ड वर्क अँड साईट व्हिजिट्स. आता खूपशे रिसर्च एरियाज असे पण आहेत ज्याच्यात तुम्हाला एक डायरेक्ट, जसं इकॉलॉजी झाला किंवा बाकीचे पण फील्ड्स आहेत, त्याच्यात तुम्ही एक डायरेक्ट फील्ड वर्क कंपोनेंट तुमचा इन्क्लूड होऊन जातो. नवीन एक गोष्ट आहे की रिसर्च मेथडॉलॉजी म्हणून पण एक नवीन ट्रेनिंग सुरू झाली आहे आता, ज्याच्यात तुम्हाला एक रिसर्चमध्ये तुम्हाला ग्रांट्स कसे लिहायचे, त्याच्यानंतर तुमचं हायपोथिसिस कसं फॉर्म्युलेट करायचं, तुमचं क्वेश्चन काय आहे, त्याचं तुम्ही उत्तर कसं शोधू शकता, ह्या सगळ्या गोष्टीवर पण इन्फोसिस करायसाठी मेजर कोर्सेस इन्क्लुडेड आहेत. त्याच्यानंतर तुमचे कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किल्स तुम्ही खूप छान शिकू शकता, कारण की ऍज अ पार्ट ऑफ करिक्युलम युल बी हॅव्हिंग अ लॉट ऑफ प्रेझेंटेशन्स एज वेल एज कम्युनिकेशनचे पण खूप सारे संसाधन असतात. त्याच्यानंतर एक कोलॅबोरेटिव्ह लर्निंग असतो, एक प्रोजेक्ट वर्क असतो. आणि वेन यू लर्न विथ द टॉपमोस्ट माइंड्स ऑफ द कंट्री, तुम्हाला एक कळतो की नॉलेजचा जो एक्सचेंज होतो तो किती गरजेचा आहे. म्हणजे जसं फॉर एन एक्झाम्पल, जर मला कोणत्या गोष्टीबद्दल नॉलेज आहे आणि फॉर एन एक्झाम्पल माझ्या जर सभोवतात असे लोक आहेत ज्यांना काही कोणत्या गोष्टीबद्दल नॉलेज आहे, तर तो नॉलेजचा एक्सचेंज होणं खूप इम्पॉर्टंट आहे, तो नॉलेज एक्सपांड व्हायसाठी. आणि त्याच्यामधूनच वेगळे वेगळे आयडियाज निर्माण होतात. तर हे काही विशेष की लर्निंग कंपोनेंट्स आहेत जे तुम्ही शिकू शकता. मग त्यानंतर जसं बॅचलर्स डिग्री झाली, जसं मी युजी बद्दल बोललो, तर आता मग मी बेसिक सायन्सेस मधून युजी परस्यू केला. तर आता त्याच्यानंतर माझ्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज आहे, तर बीएससी, बीएस किंवा बीटेक नंतर तुम्हाला मेजरली एमएससी, एमएस, एमटेक, इंटिग्रेटेड पीएचडी किंवा पीएचडी चे प्रोग्राम. आता नवीन एनईपीच्या अंतर्गत काय झालंय की तुम्हाला पीएचडी करायसाठी मास्टर्स करायची गरज नाहीये. जर तुमचा 4 वर्षाची डिग्री प्रोग्राम आहे बीएससी ऑनर्सचा किंवा दुसरे पण प्रोग्राम्स आहेत, तर तुम्ही डिरेक्टली ऍज अ पीएचडी स्टुडंट म्हणून एनरोल करू शकता. आणि यामध्ये पण जे पॉप्युलर स्पेशलायझेशन्स आहेत आजकालचे ते आहेत बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, न्यूरोसायन्स, बायोइन्फॉर्मेटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, डेटा सायन्स. तर जितके पण फील्ड्स आहेत प्रत्येकामध्ये एक रिसर्च ओरिएंटेड डिग्री इज ऑलवेज अवेलेबल. आणि मेजर एंट्रन्स एक्झामिनेशन्स बद्दल मी बोललो तर नॅशनल लेवलचे खूप एक्झामिनेशन्स असतात. तर मेजरली सीएसआर युजीसी नेट असतो, ज्याच्या थ्रू तुम्ही जेआरएफ अवेल करू शकता जर तुम्ही कॅटेगरी 1 थ्रू क्वालिफाय झाले. त्याच्यानंतर गेट एक्झामिनेशन असते, जितके पण आयआयटीज आहेत ते त्यांची पीएचडी ऍडमिशन किंवा एमटेक ऍडमिशन सगळे गेट एक्झामिनेशन थ्रू घेतात. त्याच्यानंतर आयआयटी जॅमची एक्झामिनेशन आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही इंटिग्रेटेड पीएचडी कोर्सला एनरोल करू शकता. त्याच्यानंतर जेजी बिल्सची एक्झाम घेतली जाते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टीफर थ्रू, जी की खूप चांगली एक्झाम आहे. त्याच्यानंतर एक डीबीटी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बेट म्हणून एक्झाम घेते, बायोटेक्नॉलॉजी एंट्रन्स टेस्ट, ज्याच्या थ्रू पण तुम्ही जेआरएफ अवेल करू शकता. गॅट बी म्हणून एक्झाम घेतली जाते, ज्याला ग्रॅटिट्यूड ऍप्टिट्यूड टेस्ट बायोटेक्नॉलॉजी हे एक्झाम आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही मास्टर्स कोर्सेस आहेत. ऍग्रिकल्चर फील्डचे पण खूप सब्जेक्ट्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बेसिक सायन्सेसचे पण फील्ड आहेत, त्याच्यात ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर टीआयएफआर जीएस ची ऍडमिशन होतात, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे. आयसीएमआर जीआरएफ चे एक्झामिनेशन होतात. ज्यांना पण मेडिकल रिसर्च या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही पण आपली वेगळी जीआरएफ कंडक्ट करतो. आणि ज्यांना मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट आहेत अशा रिसर्च पोरांना ते टार्गेट करते. जीपॅट फार्मसीमध्ये जे मुलं इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी हे एक पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे, ज्याच्यात देशात नायपर नावाचे संस्थान आहेत फार्मास्युटिकल एज्युकेशनसाठी, त्याच्यात तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. व सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट एंट्रन्स टेस्ट युजी जशी मी बोललो तशी सीयूटी पीजीची पण एक्झामिनेशन असतो. आणि या एक्झाम्स थ्रू तुम्ही मास्टर्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकता, तुम्ही पीएचडी मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आणि या व्यतिरिक्त आता आपल्या नॉर्मल माणसाच्या मनात असं येतो की शिक्षण म्हणजे खूप जास्ती पैसा, तर असंच नाहीये. जर तुम्ही जेआरएफ क्वालिफाय करता किंवा तुम्ही पीएचडी किंवा एमटेक पण चांगल्या इन्स्टिट्यूशन मधून करता एक्झाम क्वालिफाय होऊन, तर तुम्हाला खूप
वेल ऑफ स्टायपेंड भेटतो. पीएचडी साठी तुम्हाला जीआरएफचा अमाऊंट आहे 37,000 प्लस HRA, म्हणजे जवळपास 50,000 तुम्हाला पीएचडी साठी भेटून जातात इफ यू गो थ्रू जीआरएफ. आणि कोणती पण एक एक्झाम, आता इतके सारे एक्झामिनेशन्स आहे, तुम्ही कोणती पण एक पण एक्झाम जर क्वालिफाय केला तर तुम्ही एलिजिबल होऊन जाता डिरेक्टली, की तुम्ही जीआरएफ अवेल करू शकता म्हणून. तर हे पर्टिक्युलर अपॉर्च्युनिटीज आहेत काही. आणि भारतातल्या टॉप रिसर्च इन्स्टिट्यूशन्स बद्दल बोलू मी हायर एज्युकेशनसाठी, तर IISc बँगलोर नंबर 1 वर स्टँड करते. त्याच्यानंतर आयसर्स आहेत, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस बँगलोर आहे, सगळे IITs कंबाईंड आहेत. एम्स मध्ये पीएचडी प्रोग्राम आहे, MSc प्रोग्राम आहे रिसर्च ओरिएंटेड. त्याच्यानंतर सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, थिस्टी, NIPGR आहे, JNCSR आहे, ऍक्ट्रेक खूप छान इन्स्टिट्यूशन आहे कॅन्सर रिसर्च साठी, आणि CDFD सेंटर फॉर DNA फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोसिस. तर हे काही टॉपचे रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहेत भारतामध्ये. आणि यानंतर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जर मी बोललो की मेजरली, तर प्रश्न तेच असतो की चला बा इतके वर्ष शिकून राहिलो आपण, तर त्याच्या थ्रू आपल्याला काय आउटपुट भेटणार किंवा काय एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज त्याच्यामधून मी सीक करू शकतो. तर गव्हर्नमेंट जॉब्स म्हटलं मी तर इस्रो, DRDO, बार्क आणि जितके पण गव्हर्नमेंट एक्झामिनेशन्स आहेत ती गेट थ्रू डायरेक्टली ऍज अ सायंटिफिक ऑफिसर किंवा सायंटिस्ट बी म्हणून रिक्रूट डायरेक्टली करतात. आणि स्पेशली इथं रिसर्च कंपोनेंट खूप मेजर रोल प्ले करतो, कारण की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला बसाल तर द क्वेश्चन वोंट बी थेरी ओरिएंटेड, ऑल ऑफ देम विल बी इंडस्ट्री ओरिएंटेड और इट विल बी अप्लिकेशन ओरिएंटेड. तर तुमचा किती डेप्थ आहे नॉलेजचा त्याच्या बेसिसवर डिरेक्टली यू कॅन बिकम अ क्लास 1 ऑफिसर, तुम्ही सायंटिफिक ऑफिसर किंवा ऍज अ सायंटिस्ट बी जॉईन करू शकता. त्याच्यानंतर इंडस्ट्री एक्सपोजर जो आहे तो पण खूप चांगला आहे. जसं सध्याच्या सिच्युएशन मध्ये IT पण आपण IT इंडस्ट्री तर ऑलवेज ब्लूमिंग आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे बायोटेक फील्ड आहे भारतामध्ये किंवा फार्मास्युटिकल फील्ड्स आहेत, R&D कंपनीज आहेत, खूप मेजर ब्लूम आला आहे. आणि पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये वॅक्सिन टेक्नॉलॉजी म्हणू किंवा बायोटेक्नॉलॉजी, कोर रिसर्च, एन्व्हायरमेंटल रिसर्च, हे जितके पण बेसिक सायन्सेसचे फील्ड्स आहेत त्यांच्यामध्ये रिसर्च अपॉर्च्युनिटीज इतके वाढणार आहेत. आणि भारत सध्या खूप चांगल्या पोझिशनवर स्टँड करून राहिला. आणि वी आर इन टू डेव्हलपिंग कंट्रीज, स्पेशली इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर भारत इतका पैसा टाकून पण राहिला आणि गव्हर्नमेंट पण आपल्या व्यतिरिक्त खूप प्रयत्न करून राहिली की आपला R&D सेक्टर हा बूस्ट झाला पाहिजे बा म्हणून. याच्या व्यतिरिक्त रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे, जसं की काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR झाला, तर CSIR चे वेगळ्या वेगळ्या डोमेन्समध्ये, जसं लाईफ सायन्स डोमेन झाला, फिजिकल सायन्सेस झाला, सिव्हिल इंजिनिअरिंग झाला, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग झाला, सगळ्या डोमेन्समध्ये आपले वेगळे वेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत. आणि त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये तुम्ही ऍज अ रिसर्च असोसिएट, ऍज अ R&D सायंटिस्ट, त्याच्यानंतर ऍज अ सायंटिस्ट ह्या सगळ्या पोस्टमध्ये अप्लाय करू शकता. आणि त्याच्या थ्रू तुम्हाला खूप छान सॅलरी पण आहे आणि गव्हर्नमेंट जॉब्स आहेत सगळ्याचे सगळे. आणि सोबत सोबत तुमचा रिसर्च पण परस्यू करू शकता तुम्ही. तर दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. अनदर थिंग इज बँकिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. तुम्ही बाकी बँकिंगच्या एक्झामिनेशन्स मध्ये पण एंटर होऊ शकता. त्याच्यानंतर टीचिंग अँड अकॅडमी, हा जर तुम्ही नेट क्वालिफाय करताय किंवा तुम्ही जर सेट क्वालिफाय करताय तर डायरेक्टली ऑन द बेसिस ऑफ युअर मास्टर्स डिग्री यू आर एलिजिबल फॉर असिस्टंट प्रोफेसर. तर सध्याचा नियम असा म्हणतो की तुम्हाला PhD ची गरज नाहीये. जर तुम्हाला डिरेक्टली ऍज अन असोसिएट प्रोफेसर लागायचंय तर जितके पण एक्झामिनेशन्स मी सांगितले, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही CSR नेट क्वालिफाय करताय तर तुम्ही डिरेक्टली ऍज अन असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन करू शकता आणि कंट्रीब्यूट करू शकता. आणि सोबत सोबत तुमचं रिसर्च वर्क पण ऑनगोईंग सुरू असू शकतो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला लेक्चरर बनायचं आहे, स्कूल टीचर बनायचं आहे, तर B.Ed किंवा M.Ed थ्रू तर ते अपॉर्च्युनिटीज ऑलवेज अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हेल्थकेअर अँड मेडिकल सेक्टर्स मध्ये पण यू कॅन वर्क ॲज टेक्निशियन्स ऑन मेनी डॉक्टर्स ऑल्सो डू परस्यू रिसर्च अँड देन ॲज अ फार्मासिस्ट और मेडिकल रिसर्चर्स. मेडिकल कोडिंग ही नवीन फील्ड आहे. तर खूप विविध प्रकारचे फील्ड्स आहेत आणि या सगळ्या फील्ड्समध्ये पण तुम्ही कंट्रीब्यूट करू शकता किंवा यू कॅन डू समथिंग बेटर इन दिस फील्ड, आय पुट इट. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्यात काही स्किल सेट पाहिजे टू डेव्हलप अ व्हेरी सक्सेसफुल करिअर इन रिसर्च, तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज की यू शुड हॅव अ व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल्स. नाउ इन सायन्स दे से यू शुड बी एबल टू सेल युअर सायन्स. की यानंतर फॉर एन एक्झाम्पल जेव्हा तुम्ही एक रिसर्च बनता तेव्हा तुम्हाला एक रिसर्चर बनता तेव्हा तुम्हाला ग्रांट्स लिहावं लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला आपला रिसर्च समोरच्याला कन्व्हे करता यायला पाहिजे. तर याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. द मोर बेटर यू विल प्रेझेंट युअर सायन्स, द बेटर द अदर पर्सन विल अंडरस्टँड इट अँड द बेटर द सोल्युशन ओरिएंटेड कन्सेप्ट कॅन बी टेकन फर्थ. सेकंड थिंग इज लीडरशिप क्वालिटीज. जर फॉर एन एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू स्टँड out from others, you should be having this particular quality as such, ki taking initiative in group projects, guiding the team members, making informed decision. This will help you to become a overall
very good researcher as well as a good human being as well. Third thing is time management. Now on the basis of my personal experience मी सांगू शकतो की माझ्या तरी फील्डमध्ये असे कंटिन्यूड एक्सपेरिमेंट्स आहेत जिथे मला 2-2 हप्ता कंटिन्यू आय एम वर्किंग ऑन मॅमलियन सिस्टम्स, मी आय एम वर्किंग ऑन कॅन्सर. तर मग मी त्याच्यात मला एकासोबत 4 एक्सपेरिमेंट्स, 5 एक्सपेरिमेंट्स, 6 एक्सपेरिमेंट्स असं एकासोबत कंडक्ट करायला लागून राहिला. तर मग मी तो टाइम कसा मॅनेज करतोय की पहिल्याच्या इन्क्युबेशन टाइम मध्ये मी दुसरा एक्सपेरिमेंट करू शकतो, दुसऱ्याच्या इन्क्युबेशन टाइम पिरियड मध्ये मी तिसरा करू शकतो. तर जेव्हा तुम्ही मल्टिपल गोष्टी एकासोबत प्लॅन करताय तेव्हा तुमचं माइंड पण तसं डेव्हलप होतं की तुम्ही मल्टीटास्किंग जास्ती बेटर करू शकता. तर हे क्वालिटी गरजेची आहे. त्याच्यानंतर टीमवर्क अँड कोलॅबोरेशन. इफ यू आर वोकल इनफ, इफ यू आर अ टीम प्लेयर, इफ यू आर एबल टू टेक पीपल अलॉंग विथ यू, देन युअर डिमांड इज एव्हरीवेअर. आय कॅन से की खूप सारे डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह असतात आणि कलेक्टिव्ह फील्ड्स आहेत सगळे. तर याच्यामध्ये एक टीमवर्क म्हणून खूप इम्पॉर्टंट कंपोनंट येऊन जातो. डिजिटल लिटरेसी. नाऊ AI आणि MLच्या जमान्यामध्ये, आजच्या जमान्यामध्ये जर मी फक्त आणि फक्त ट्रेडिशनल क्वालिटीज सोबत किंवा ट्रेडिशनल टेक्निक सोबत किंवा ट्रेडिशनल वेज सोबत चालून राहिलो तर त्यांनी नाही होईल. कारण की आजच्या जमान्यामध्ये इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे की फॉर एन एक्झाम्पल माझ्या बॉडीमध्ये कोणता प्रोटीन कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणत्या ऑर्गॅनिलीमध्ये कसं परफॉर्म करणार याच्यासाठी पण डेटा सेट्स आहेत, याच्यासाठी पण सॉफ्टवेअर्स आहेत. याचा अर्थ हे नाहीये की मी हे म्हणून राहिलो की आपण डायरेक्टली फक्त कम्प्युटर्सवर रिलाय करू शकतो, नाही. पण जे अगोदर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायला आयसे वर्ष लागून जात होते ते आता तो कम्प्युटर एका मिनिटामध्ये देऊन तुम्हाला प्रेडिक्शन देऊन राहिला आहे. तर त्या प्रेडिक्शनला तुम्ही ऍज अ आउटपुट घेऊन त्याच्यासोबत आपला रिसर्च परस्यू करू शकता किंवा त्याला ऍज अ बेसलाईन घेऊन तुम्ही त्याच्यावर रिसर्च करू शकता, जेणेकरून तुम्ही एक ऍडव्हान्समेंट देऊ शकता त्या पर्टिक्युलर गोष्टीला. अँड द लास्ट वन विल बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अडॅप्टेबिलिटी. आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेणे खूप गरजेचं आहे. कारण की युल बी अराउंड पीपल विल बी, आता असं म्हटलं नाही पाहिजे, पण जितके पॉझिटिव्ह तुम्हाला सराउंडिंग मध्ये लोक भेटणार तितकेच निगेटिव्ह पण लोक भेटणार. तर मग मला जर माझ्या मनामध्ये क्लिअर आहे की मला पर्टिक्युलर गोष्ट अप्रोच करायची आहे, मला त्या गोष्टीला परसिव्ह करायचं आहे, मला त्याच्यात करिअर घडवायचं आहे, तर असं नाहीये की कोणत्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये स्कोप आहे आणि कोणत्या गोष्टीमध्ये नाहीये. आता हिरापुरे सर मला नेहमी एकच गोष्ट म्हणायची, अक्षत म्हणे एम्प्लॉयमेंट खूप आहे आपल्या फील्डमध्ये, असं नाहीये, पण एलिजिबल कॅन्डिडेट्स नाहीयेत. म्हणजे ज्या प्रकारचे कॅन्डिडेट्स लोकांना अपेक्षित आहे त्या प्रकारचे कॅन्डिडेट्स नाही आहेत, म्हणून त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट जास्ती आहे. प्रॉब्लेम इज नॉट विथ द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, प्रॉब्लेम इज विथ द एलिजिबल पीपल हु कॅन अप्लाय फॉर दोज जॉब्स. तर हे एक खूप महत्वाची गोष्ट मला बोलायची होती. आणि या सो इन द एंड आय विल से की science is not just a career choice, it's a pathway to innovation and national development. You can directly contribute to the society as well as national welfare through science. As a science student, you stand at the threshold of endless possibilities, from engineering marvels to medical breakthroughs, from space exploration to environmental conservation. Your scientific journey can shape the future. The skills you develop today will drive technological advancement, research excellence, and industrial progress for generations to come. So yeah, that's all from my side. आणि जर काही क्वेश्चन्स असणार तर आय एम हॅपी टू टेक इट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अक्षत. अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह प्रेझेंटेशन आपण दिला. BSc मध्ये एक रोल मॉडेल आहे अक्षत आज आपल्या समोर, आणि मला वाटते आजच्या कार्यक्रमाचा सगळ्यात यंगेस्ट मार्गदर्शक म्हणून अक्षत आपल्याला लाभलेला आहे. आणि ज्यांना मेडिकल इंजिनिअरिंग फील्ड किंवा इतर फील्डमध्ये जाता आलं नाही तर कुठेही नर्वस न होता BSc मधून सुद्धा तुम्ही एक चांगलं आपलं करिअर घडवू शकता. यासाठी आपण अक्षत यांचा आदर्श घेतला पाहिजे. थँक्यू सो मच वन्स अगेन अक्षत.